नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर कसं टाईम भेटेल तसं मी कपडे वगैरे जे काही असेल ते धुवून ठेवले होते. तर आज म्हटलं की दुपारचा जो कामांचा वेळ झालेला आहे तर इस्त्री वगैरे करून घेऊया. आणि थोडंफार म्हणजे पूर्ण जो तिजोरी एकच आहे म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी, ते नाही तर मेशोमधून जे घेतलेलं आहे स्टोरेज बॉक्स ते दोनच आहेत. तर जे काही चांगले कपडे किंवा मिस्टरांचे जे ऑफिस वेअर कपडे आहेत ते मी पूर्ण तिजोरीतच ठेवते. आणि त्यातला थोडा जो म्हणजे लुक आहे तो चेंज करायचा होता, किंवा जो काही ठेवायची जी पद्धत आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने ठेवायचं होतं. पूर्ण कपडेही इस्त्री करून घ्यायचंच होतं. तर म्हटलं की आता पूर्ण कपडे बाहेरच आहेत, म्हणजे 100%मधून जर 80% कपडे बाहेरच आहेत मिस्टरांच्या इस्त्री वगैरे करायचे. आणि थोडंफार जे काही आहे म्हणजे गार्गीचं गॅदरिंग पण आता रिसेंटच झालेलं आहे. म्हणजे तिचं ओकेशन होतं, ओकेशनमध्येच तिने गॅदरिंग वगैरे ठेवलं होतं. त्याचा पण लवकरच व्हिडिओ तुमच्या भेटीला येईल. तर ते काही गॅदरिंगला वगैरे लागणारे जे कपडे होते म्हणजे साडीच होतं, एक महाराष्ट्रीयन कासोटा होता आणि एक बेंगाली. तर मी रेडीमेड कपडे न घेता म्हणजे माझे जे साडीच आहेत त्याचाच मी तिचा वेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लुक दाखवेन. पण ते साडी वगैरे किंवा जे काही कपडे वगैरे इस्त्री करायचे होते ते आधी व्यवस्थित सतरंजी वगैरे हांतरून बसले, कारण वेळ खूप लागणार होता, कपडे खूपच जास्त होते. त्यासाठी पूर्ण जे काही कपडे इस्त्री करायचे आहेत, शर्ट्स वेगळे, पॅन्ट्स वेगळे, साडी वेगळे, त्यात गार्गीचे पण थोडेफार शाळेचे कपडे होते ते पण थोडं काढून साईड करून ठेवले. पूर्ण सॅग्रिगेट करून घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांचे जे कपडे आहेत ते पूर्ण इस्त्री करायला घेतले. म्हणजे संध्याकाळचे व्यवस्थित 5-5:30 वगैरे वाजले असतील. तर म्हणजे ह्या कामांना सुरुवातच त्याच्या आधीच केले होते. पण चहाची वेळ संध्याकाळी कंपल्सरी मला चहा लागतोच, त्यासाठी थोडं ब्रेक घेऊन चहा घेतला आणि परत रिटर्न कामाला सुरुवात केली. तर आधी शर्ट्स सगळे कपडे इस्त्री करून झाल्यावर त्याच्यानंतर टी शर्ट्स इस्त्री करून घेतले. त्याच्यानंतर मग पॅन्ट्स, मग साडी, असं एक 1 बाय 1 जे काही मी कपड्यांचा जो ढिगारा रचून ठेवला होता सेपरेट करून, तशा पद्धतीने तसं कपडे इस्त्री करून ठेवून घेतले. म्हणजे आता सध्या 2-3 दिवस झाले पूर्ण आम्ही जिथे राहतो पुण्यामध्ये ते वातावरण पूर्ण चेंजेस आहेत. अचानकच दुपारी पाऊस पडायला सुरुवात झाली. दुपारी म्हणण्यापेक्षा 5:30-5:45 वाजले असतील. अचानकच पाऊस पडायला सुरुवात झाली आणि थोडंफार म्हणजे 15-20 मिनटं लाईटही गेली, तर मी तसंच ठेवून दिले. आता जस्ट लगेच परत लाईट आली तर परत कामांना सुरुवात केली. त्यामुळं खूपच उशीर झाला. असं उशीर होऊ दे, पण पूर्ण जे काही इस्त्री वगैरे करायचं होतं, जे आज काम करायचं आहे हे ठरवून ठेवलं होतं, तर आज ते कंपल्सरी करायचंच होतं. तर पूर्ण इस्त्री करून झाल्यावर एक अर्धा तास किंवा पाऊण तास पूर्ण स्वयंपाक करून घेतला. दोघांनाही विचारले तर अजूनही भूक नाही बोलले. त्यामुळे मी पूर्ण जे काही तिजोरीमधले जे कपडे होते ते पूर्ण रिकामं करायला घेतले. आधी पूर्ण मिस्टरांचे जे काही कपडे होते ते काढून घेतले. त्याच्यानंतर जे काही खाली बॉक्सेस होते किंवा ते स्टोरेज बॉक्स आहेत ते पण काढून घेतले. आज दुपारी लवकरच काम आवरलं होतं, पण गार्गीला लॅपटॉप हवं होतं, ह्या कारणाने ती खूप हे करत होती. कधीकधी लहान मुलांना नाही कळत की कोणतेही कीबोर्ड म्हणजे कीज बटन प्रेस करतात. त्यामुळे लास्ट टाईम असंच झालं होतं आणि माझं इम्पॉर्टंट जे काही वर्क होतं त्याचाच फाईल पूर्ण डिलीट झाला होता. पण तसंच सेम ते आज हट्ट करत होती, त्यामुळे मी तिजोरीमध्येच आता लॅपटॉप लपवून ठेवलेला आहे. तर असंच सगळे म्हणजे व्यवस्थित 1 बाय 1 पूर्ण जे कप्पे आहेत ते रिकामे करून घेतले. पूर्ण सगळे कप्पे रिकामे झाल्यावर जे माझं रेग्युलरचं सोल्युशन आहे, विनेगर, पाणी, डिश लिक्विड किंवा डिटर्जंट म्हणू शकता, आणि बेकिंग सोडा, ह्या पाण्याचा वापर करून पूर्ण जे आहे ते पूर्ण स्वच्छ ते स्प्रे करून घेतले आणि व्यवस्थित पूर्ण पुसून घेतले. बघू शकता असे कसं हवं तसे मी कपडे ठेवून दिले होते. आता पूर्ण त्यात चेंजेस करून घेते. तर व्यवस्थित पुसून झाल्यावर जो काही कपड्यांचा ढिगारा खाली ठेवला होता तो व्यवस्थित आता लावायचा हिशोब चालू आहे. आता आधी जे काही नको असलेले जे कपडे आहेत ते पूर्ण काढूनच फेकून द्यायचे आहेत.
स्पेशली गार्गीचे जे कपडे आहेत ते खूप आहेत, कारण आता ती मोठी होत आहे, तिचं हाईट किंवा वेट ही जास्त होत आहे, त्यामुळे तिचे कपडे खूप होते. तर आता जे तिला खरंच आता तिला गरज आहे ज्या कपड्यांची किंवा तिला व्यवस्थित येतात ती कपडेच किंवा तिचे ग्रँड फ्रॉक्स आहेत ते व्यवस्थित एका बॉक्समध्ये किंवा जे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होता कपडे ठेवायचं जे ऑर्गनायझर असतं ते त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून ठेवले. पण तिचे कपडे खूप असल्यामुळे त्यात व्यवस्थित बसले. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की जे आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे जे जॉकेट्स वगैरे आम्ही पावसाळ्यात वापरतो तर ते बॅगमध्ये बसत नाही आहेत किंवा जे गार्गीचे कपडे ठेवलेल्या बॅग आहे तर पूर्ण खॉटमध्येच ठेवायची परिस्थिती येईल. कधी मग ते पूर्ण बेड वगैरे काढून खॉट काढायची परिस्थिती येते. त्यामुळे मी परत चेंज केले. जो काही फ्लिपकार्टवरून ऑर्गनायझर होता त्याच्यामध्ये मी पूर्ण जे उन्हाळीचे जे न लागणारे कपडे आहेत म्हणजे की पावसाळ्यात लागणारा जॉकेट, गार्गीचे स्वेटर्स, आमचे जे स्वेटर्स असतात ते सगळे त्यात घालून व्यवस्थित खॉटमध्ये व्यवस्थित घालून ठेवले. आणि पिंक कलरचा जो बॅग होता तो ॲडिशनल ट्रॅव्हल बॅग आहे, त्याच्यामध्ये जे गार्गीचे कपडे आहेत चांगले त्यात घालून ठेवले. तर कधी जास्त गडबड करत बसले ना तर असं कामाचा तारंबाळा होतोच. तुमच्यासोबतही असं होतं का? तर नक्की कमेंट करून सांगा. हे पूर्ण कपडे किंवा जो हे बॅग आहे तो खॉटमध्ये ठेवून झाल्यावर जे माझे कपडे होते म्हणजे जीन्सचे जे टॉप आहेत ते सेपरेट करून घडी घालून ठेवले. आणि जे चुडी किंवा जे ग्रँड ड्रेसेस आहेत ते पण व्यवस्थित सेग्रिगेट किंवा सेपरेट करून ठेवले. आणि जे मेशोवरून मागून घेतलेलं होतं स्टोरेज बॉक्स त्याच्यामध्ये मी व्यवस्थित लावून घेतले, कारण खूप मॅक्झिमम 6 आहेत. तर त्याच्यामधून जे 3 बॉक्सेस आहेत ते मिस्टरांच्या कपड्या ठेवण्यासाठी घेतले आणि 3 बॉक्सेस माझ्या पर्सनल 2 बॉक्सेस माझ्या पर्सनल कपड्यांसाठी आणि 1 बॉक्स गार्गीच्या रेग्युलर कपडे म्हणजे जे कदाचित कधी बाहेर जातो त्यावेळी घालण्यासाठी जे कपडे लागतात ते कपडे असं करून व्यवस्थित 1 बाय 1 सेपरेट करून व्यवस्थित ते बॉक्स काढून ठेवले. त्यात पण जे काही नको असणारे कपडे होते ते पण साईडला व्यवस्थित काढून ठेवले. तर खरंच असे जे स्टोरेज असतात ते वापरल्यामुळे म्हणजे तिजोरीमध्ये आधीच्यापेक्षा आता खूप भरपूर जागा झालेला आहे. म्हणजे वरती हँग पण करता येतं, स्पेशली वरच्या जे कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये खाली हे स्टोरेज बॉक्स बसतात. तर व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित साहित्य ठेवलं तर जागाही भरपूर राहते आणि कपडे किंवा जे काही आम्ही व्यवस्थित साहित्य ठेवतो तेही व्यवस्थित राहते. तर वरच्या बाजूला एका साईडला गार्गीचे आणि माझे पर्सनली कपडे ठेवून घेतले आणि एका साईडला मिस्टरांचे कपडे ठेवते. तर वरच्या बाजूला जे काही आहे ते माझे कपडे ठेवून दिले, म्हणजे एकाकडे जीन्सचे कपडे आणि टॉप, जीन्स पॅन्ट आणि एकाकडे फक्त चोडी ठेवलेलं आहे. आणि खालच्या कंपार्टमेंटमध्ये गार्गीचे कपडे, तसंच कधी तर मला बाहेर किंवा गार्गीला बाहेर जाण्यासाठी कपडे लागतात ती कपडे पण ठेवून घेतले.
त्याच्यानंतर मिस्टरांचे कपडे ठेवण्यासाठी सुरुवात केली. आता उन्हाळा असल्यामुळे किंवा उन्हाळा चालू असल्यामुळे जे काही मोठे कपडे आहेत ते व्यवस्थित सेपरेट करून ठेवले आणि ह्या बॉक्समध्ये आता लाईट वेट किंवा जे पातळ कपडे असतात अंगाला सोसवेल असे तर ती कपडे व्यवस्थित एका बॉक्समध्ये काढून ठेवले. त्याच्यानंतर मिस्टरांचे जे शर्ट्स आहेत इस्त्री करून ठेवलेले असतील किंवा त्याच्या आधीचे कपडे शर्ट्स तर ते असं मी हँगरमध्ये अडकून वरती अडकवून ठेवते, कारण मिस्टरांचे शर्ट्स खूप आहेत. टी शर्ट किंवा कुर्तीपेक्षा रेग्युलर ऑफिस वेअरसाठी जे फॉर्मल शर्ट्स हवे तसे खूप आहेत, त्याच्यामुळे जे हँगर जास्त होते त्यामुळे व्यवस्थित हँगरमध्ये एका हँगरमध्ये 2 शर्ट्स असे फिक्स करून व्यवस्थित लावून हँग करून घेतले. त्याच्याच खाली वन साईडला कॉटनचे पॅन्ट्स आणि एका साईडला जीन्सचे पॅन्टचे बॉक्स ठेवून दिले, कारण शर्ट्स घेतले की त्याच्याबरोबर मॅचिंग होईल असे पॅन्ट घेता येईल, त्यांनाही सकाळी एजी होईल ह्या हिशोबाने व्यवस्थित लावून ठेवले. आणि खालच्या कंपार्टमेंटमध्ये टी शर्ट्स रुमाल ठेवून दिले. अजून एक स्टोरेज खाली आहे, कधी तर काहीतरी जास्तीचं साहित्य असेल तर व्यवस्थित ठेवून देईन. तर फायनली स्टोरेज असं व्यवस्थित ऑर्गनायझर करून ठेवला. आधीच्यापेक्षा आता खूप भरपूर जागा झालेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.